त्याच्यामुळे ते सरसकट कोणावरही आरोप केलेला नाही. सगळ्याच अधिकाऱ्यांना त्यांनी अशा पद्धतीनं त्या आरोपामध्ये घेतलेलं नाही. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी स्पेसिफिक अधिकाऱ्यांचं नाव सांगून जर त्याच्यावर कारवाई करू अशी भूमिका मी मांडली. एकीकडे विधान परिषद इलेक्शन हे बिनविरोध व्हावं अशी सर्वांची इच्छा होती. परंतु 3 सदस्य महाविकास आघाडीमध्ये दावा की तिन्ही सदस्य निवडून देणार महाविकास आघाडीचे. त्यांचे तिन्ही निवडून देणार हा त्यांचा दावा कशाच्या आधारावर आहे मला माहीत नाही. आमचे सगळेच्या सगळे उमेदवार विधान परिषदेमध्ये निवडून देतात. सर, ह्याच गणेश नाईकांच्या अनुषंगाने एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 2013 मध्ये आपण जो EWS कायदा आणला त्या अनुषंगाने असं होतं की 20% घरं EWS साठी आरक्षित असावी. प्रत्येक डेव्हलपमेंटने त्याचा विचार करायला हवा, पण तसं काही झालेलं नाही असं. आणि त्यामुळे 715 कुटुंब जे आहेत ती बिनघराची आता फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. मला नवी मुंबईच्या या प्रकरणाची माहिती नाही. या प्रकरणाची माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेतल्यानंतरच त्या संदर्भात 715 लोकांवर कुटुंबांवर अन्याय जर झाला असेल तर शासन त्यांच्यासोबत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा असा कालपासून दावा आहे की विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत महायुतीतील काही आमदार नाराज आहेत आणि ते विवेकबुद्धीनं मतदान करतात. नाराज आहेत मला असं वाटतं की मी अनेक वेळा सांगितलं आहे की लोकसभेला नरेटिव्ह सेट करून त्यांना असं वाटायला लागलेलं आहे तर प्रत्येक निवडणुकीमध्ये असा फेक नरेटिव्ह सेट होऊ शकतो. अशातलं काही नाही. आमचे सगळेच्या सगळे विधान परिषदेचे उमेदवार जिंकतील आणि त्यांची 3वरची फॉर्मची संख्या ही 2वर येईल. मनसेने एक मागणी केली आहे की मुस्लिम समाजातील ज्या घरात 2 मुली आहेत त्यांना लाडकी बहीण मनसेनं काय मागणी केलेली आहे त्याची माहिती घेऊ, त्याची पडताळणी करू आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा किंवा काय निर्णय घ्यायचा याच्यावर निर्णय घेऊ. सर, महायुतीमध्ये आणखी एक नेता सोबत येणार का? कारण की काल नवाब मलिक जे ते अजित पवार यांच्या निवासस्थानी बैठकीला असलेले पाहायला मिळाले. नवाब मलिकजी त्यांच्या बैठकीला उपस्थित होते की त्यांना कामानिमित्तानं भेटायला गेले होते ही काही कल्पना मला नाही. त्याच्यामुळे त्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच करू शकते. अंबादास दानवेंनी सभापतींकडे पत्र दिलेलं आहे की नाही याची मंत्री म्हणून मला तर काही कल्पना नाही. परंतु या संदर्भातल्या काही बैठका आज होत्या याची मात्र मला कल्पना आहे. पण त्या बैठकीतनं काय निष्पन्न झालं यापासून मी अनभिन्न आहे. हे अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं अन्न जर कोण देत असेल, जर कोण कॉन्ट्रॅक्टर देत असेल तर त्याच्यावर FIR दाखल करू. मिलिंद नार्वेकरांमुळे तुम्हाला काय वाटतं कोणाची आमदारकी धोक्यात येऊ शकते, काँग्रेसची की जयंत पाटलांची? आता काँग्रेस, जयंत पाटील साहेब हे राष्ट्र